दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात भंगार व्यावसायिकाकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्या काही साथीदारांविरोधातही खंडणी, मारहाण, धमकी आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्भे एमआयडीसी परिसरात भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार 14 जुलै रोजी रमजान शेख हा त्यांच्या दुकानात आला आणि पूजा बनसोडे व सरिता सरोदे यांच्या वतीने 2 लाख रुपयांची मागणी केली. या परिसरात व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. दुकानदाराने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच पूजा बनसोडे, सरिता सरोदे, रमजान शेख, नरेन साकवार आणि हुसेन शेख यांनी दुकानावर धडक दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या कामगाराला मारहाण करण्यात आली, दुकानातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आणि पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी 15 जुलै रोजी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पूजा बनसोडे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान फरार आरोपी सरिता सरोदे हिच्या विरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून तिच्या विरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत. दिनांक 14/7/2026 रोजी महाकाल ट्रेडर्स स्क्रॅप दुकान आहे. या दुकानामध्ये 5 आरोपी गैरकायदेची मंडळी जमून त्या ठिकाणी गेले. सदर फिर्यादीस जर का स्क्रॅपचं दुकान चालू करायचं असेल तर 2 लाख रुपये दे असे म्हणून पैसे दिले नाही म्हणून त्यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्या संदर्भात पोलीस ठाण्याला 15/7/2026 रोजी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. अधिक तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास API महाडेश्वर हे करीत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये तपास चालू असून त्यातील एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. त्या सदर आरोपीस 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केलेले आहे. बाकी जे आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू असून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.